गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सोलापूर लोकसभा निवडणुकीत माकपने आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे। एनडीए सरकारच्या पापाचा घडा भरला असून त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे। यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त करत आता हाताला कोयता हातोड्याची साथ मिळाली आहे आणि आपण कोणत्याही परिस्थितीत प्रणिती शिंदे यांना लाखोच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं आमदार प्रणिती शिंदे यांना समर्थन देताना आडम मास्तर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। विद्यमान आमदार सदस्य उमेदवार खासदार होती पंतप्रधान 2014ला सगळ्यात पहिला हल्ला जबरदस्त सगळ्यापासून आम्ही लढतो आहे ते कामगार कायदे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मोदी त्याने दुसरा हल्ला चढवला शेतकऱ्यावर, तिसरा हल्ला चढवला दलितावर। आज या ठिकाणी 3-4 महिला आहेत, भयानक वेदना होतात आम्हाला। एका तासामध्ये 4 महिलेवर बलात्कार आणि वर्षाला गुंड्यापोटी 6,000 मुली जळतात। मोदी आला बंगालमध्ये जाऊन त्यांना सभा घ्यायला वेळ आहे। संपूर्ण जगामध्ये मणिपूरमधल्या 2 महिला, त्यातली 1 महिला ही तर प्रत्यक्ष सैनिकाची पत्नी होती। भर दिवसा नागवं प्रदर्शन बलात्कार झालेली घटना भारताच्या इतिहासात। स्वतः मोदी आल्यावर मी प्रश्न उपस्थित केला, ते राजीव गांधी आवास योजनेमध्ये 4.5 लाख रुपये अनुदान होतं। आज केंद्र सरकारने 2.5 लाख। आज बँकेला कर्ज मिळालं, आपण तन मन धनाने एक चहा 1 रुपयाच्या अपेक्षा न करता आपण प्रणिती शिंदेना खासदार म्हणून निवडू। सोलापूरला जे डाग आहे, एकच उदाहरण देतो, या बीजेपी वाल्याला सांगा एकच। पण 92ला मी नगरसेवक होतो, त्या वेळेला जर 100 किलोमीटर जर लाईन आलं नसतं, आज 15 दिवसाला
मी कोण बोलत नाही ते बोलत आहे. आज जरा अमर का ते जर झालं नसतं आज लातूरची काय अवस्था, रेल्वेवरनं पाणी. आज जरा अमर का ऐतिहासिक असे अनेक आहेत, मी मोजून टाकायचं तुमच्या आठवणीत. पण तुम्ही जन्माला आला त्यावेळेला मी आमदार झालो. हे सगळे आम्हाला माहितीच. आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा नाही, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला हे आम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्यांचं. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.